खर्चासाठी पैसे आपल्याला द्यायचेत म्हणून चेक. वाव, असे पण पैसे देता येतात का? मग तसं असेल तर मला सुद्धा सिंगापूरला जायचंय स्टडी टूर साठी. तू काय करणार आहेस तिकडे जाऊन? सांगितलं ना, स्टडी साठी जायचंय. कसला? त्याच्या ते नाही का. हा तेच तेच, पण काय कसला स्टडी? दामिनी, राहू दे, तू नको एवढे कष्ट घेऊस. अच्छा, म्हणजे तसंही मला जाता येणार आहे. वा, हे आवडलंय मला. द्या द्या, पैसे द्या. काकू जरा महत्वाचं बोलतोय मी, थांबशील प्लीज? ऐक से नाही करू शकत. का? आपण आदित्यला त्याच्या स्टडी टूर साठी पैसे देण्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे अगं, आपण स्पॉन्सर करतो ना आपल्या एम्प्लॉईजना. त्यांना स्टडी टूर साठी जायचं असेल तर त्यांचा राहण्याचा खर्च, जाण्याचा खर्च सगळं आपण करतो, राईट? कंपनी पॉलिसी आहे ना ही. मग जर आता दादा स्टडी टूर साठी चेन्नईला जातो तर आपल्याला त्याचा खर्च केला पाहिजे, राईट? हे बघ आई, नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजेत, बरोबर ना? बरोबर आहे, नियम सगळ्यांना सारखेच आहेत. पण आता तुझी थोडीशी गल्लत होती. आपण ही स्पॉन्सरशिप आपल्या एम्प्लॉईजना देतो, पण आदित्य आता आपला एम्प्लॉई राहिलेला नाही. त्यामुळे आपण त्याला स्पॉन्सर करण्याचा काही संबंधच येत नाही. हे नियम आता कधी बदलले आई? आहा, नियम बदललेले नाहीयेत. माणसं बदलली आणि त्यांच्या जागा बदलल्या. नियम तेच आहेत. त्यामुळे आदित्यला आपल्या फंडा व्यतिरिक्त एकही रुपया मिळणार नाही.